ठीक आहे. तर आतापर्यंतच रेकॉर्ड नाही होणार, आता पुढचं रेकॉर्ड होईल. मी विसरले होते रेकॉर्डिंग. तर आपण संस्काराबद्दल बोलत होतो. हे ऍक्च्युली पहिल्या दिवशीचं थोडंसं राहिलेला पार्ट आहे, जो राहिला होता काही कारणामुळे. तर पहिल्या प्रकारचे आत्म्याचे संस्कार हे स्वतःचे ओरिजिनल मूळ जे 7 गुण आपले आहेत, परमात्म्याने आपल्याला जे भरून खाली पाठवलेलं आहे. तर ते 7 गुण सुख, शांती, प्रेम, आनंद, पवित्रता, शक्ती, ज्ञान. नंतर दुसऱ्या प्रकारचे संस्कार म्हणजे आपले जेनेटिक संस्कार, अनुवांशिक संस्कार, ज्या घरात ज्या खानदानात आपण पैदा होतो, आपल्या आई वडिलांकडनं मूळ आपल्याला आलेले संस्कार. तिसऱ्या टाईपचे संस्कार ते म्हणजे संगतीमध्ये जे आपण राहतो ते संस्कार. चौथ्या टाईपचे संस्कार कोणते? नाही, ते तर झालेत. चौथ्या प्रकारचे संस्कार आहेत पास्ट लाईफचे संस्कार. काही काही संस्कार ना आपल्याला या जन्मातल्या आई वडिलांनी दिलेले नसतात, परंतु मग लोक म्हणतात हे आम्ही तर नाही शिकवले. आई वडील म्हणतात तसं कोणी कोणी मुलगा ना लहानपणापासूनच खूप शिवीगाळ करतो. आई वडील म्हणतात आमच्या घरातले तर सगळे एवढे चांगले आहेत, याने कुठून शिव्या शिकल्या काय माहित. आणि तो लहानपणापासूनच खूप चिडचिड करतो. घरात खूप दानी महादानी लोक आहेत, आणि याला चॉकलेट जरी दिलं तरी तो कोणाला देणार नाही, आहे ना? का बरं? देण्याचे संस्कार नाही. आणि एखाद्या मुलाला आई वडिलांनी म्हटलं देऊ नको तुझ्यासाठी आणलंय हे, तर तो म्हणतो नाही नाही, तो सगळ्यांना वाटणार थोडं थोडं तरी. हे संस्कार कुठून आले त्याच्याकडे? लोक म्हणतात की अरे हे संस्कार म्हणजे आम्ही तर नाही हे केले, यालाच याच्या स्वतःमध्येच हे संस्कार आहे. ओके, गॉट इट? तर स्वतःमधले संस्कार हे सगळे सोडून हे कुठून आलेत मग हे संस्कार? किंवा एखाद्या तुम्ही ऐकल्या असतील स्टोरी, आता तुम्ही जास्त वाचनच करत नाही असं दिसतंय मला. तर एखाद्या लहान मुलाला तुम्ही, एखादा नाही, असं प्रूव्ह झालेलं आहे सायंटिफिकली, अशा खूप स्टोरीज आहेत. 3 वर्षाच्या मुलीने पायलटच्या बाजूला बसून पूर्ण चालवली, प्लेन चालवली. आणि गव्हर्नमेंटने अलाउड पण केलं तिला, कारण की तिने प्रॉपर सगळं कॉकपिट हँडल केलं, सगळं प्रॉपरली हँडल करून तिने प्लेन चालवलं त्या बाळाने, त्या 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलाने. कसं काय? आता त्याच्या घरात तर कोणी पायलट नव्हते. मग त्याच्याकडे संस्कार बघून, त्याचं सगळं हे बघून, नॉलेज बघून मग त्याला दिलं. त्याचे पाय वगैरे पण पुरत नव्हते, परंतु त्याने इन्स्ट्रक्शन्स वगैरे सगळे सांगितले तिथे. तर हे कुठून आले संस्कार? मागील जन्मामध्ये पायलट होता तो व्यक्ती. तर मागच्या जन्माचे संस्कार खूप सारे कॅरी फॉरवर्ड होतात. जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर याच्यासाठी बुक वाचू शकता तुम्ही, रेमंड मूडी नावाच्या लेखकाचं लाईफ आफ्टर लाईफ. येस. आणि पास्ट लाईफवर त्यांनी खूप रिसर्च केले, डॉक्टर रेमंड मूडी. दुसरं आहे ब्रायन व्हिस, त्यांचं मेनी मास्टर मेनी लाईव्स. हे 2 पुस्तक आहेत. लिहिलेत का? फक्त ऐकू नको, लिहा पुस्तकांची नावं. कधी वाचायचे असेल तर असे पुस्तकं वाचायचे. याच्यामध्ये पास्ट लाईफवर खूप लोकांनी रिसर्च केलेत. तर ह्याच्यामध्ये असे खूप सारे तुम्हाला मिळतील. आणि कुणी असं सांगितलं नाही की आम्ही मागच्या जन्मात कुत्रा मांजर हे होतो. सगळ्यांनी म्हटलं आम्ही मुलगा होतो किंवा मुलगी होतो. म्हणजे प्रत्येक आत्मा ही मुलगा किंवा मुलगी बनू शकतं. मागील जन्माचे पण संस्कार कॅरी फॉरवर्ड होतात. तर हे चौथ्या प्रकारचे. आणि 5व्या प्रकारचे संस्कार दृढतेचे संस्कार म्हणतात त्याला, की आपण ठरवून, विल पॉवरचे संस्कार. आपण ठरवून आपले काही संस्कार बदलू शकतो. वारंवार आपल्या काही हॅबिट्सवर आपण काम केलं तर आपल्या हॅबिट्स आपण चेंज करू शकतो, कारण की कोण बनवलेल्या आहेत त्या? आपणच. म्हणजे याच्यात मागच्या जन्माचे पण संस्कार बदलू शकतो, जेनेटिक हॅबिट्स पण बदलू शकतो. आणि मी तर एवढं वाचलं होतं एका ह्याच्यात की जीन्स सुद्धा आपण आपले डीएनए मध्ये सुद्धा आपण फरक पाडू शकतो. आपण आपल्या डीएनए मध्ये सुद्धा फरक आणू शकतो. नाही तर लोक म्हणतात की जीन्स तुमचे चेंज नाही करू शकत तुम्ही, परंतु त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये होतं की जीन्स सुद्धा काही लोकांनी स्वतःचे चेंज केलेले आहेत. जेनेटिक संस्कार पण आपण करू शकतो चेंज. आणि याच्यामध्ये संगतचे संस्कार पण आपण बदलू शकतो, चांगली संगत करून, राईट. स्वतःच्या विचारांवर काम करून आपले ओरिजिनल संस्कार आपण परत आणू शकतो. विल पॉवरचे संस्कार, दृढतेचे संस्कार. बघितलं असेल ना तुम्ही, कित्येक लोकांचं, एक जणाचं याच्यामध्ये स्टोरी एक सांगावीशी वाटते, त्याचं नाव आठवत नाही मला. पण एका जणाचा ऍक्सिडेंट झाला. असा तो पायलट होता आणि फायटर प्लेन मध्ये काहीतरी तो करत होता, म्हणजे त्याचं युद्धामध्ये काहीतरी होतं आणि त्याचं प्लेन क्रॅश झालं. त्याच्या शरीराचे नाही तेवढे जागी फ्रॅक्चर झालं. म्हणजे त्याने घेतलं आणि पॅराशूटने तो बाहेर निघाला, परंतु तो जिथे पडला तर ते पॅराशूट ओपन नाही झालं आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला, परंतु जिवंत राहिला तो.
आणि मग त्याला ऍडमिट करण्यात आलं. ऍडमिट केल्यावर लक्षात आलं की त्याच्या शरीरातले खूप जास्त फ्रॅक्चर्स आहेत. त्याला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही उठूच शकत नाही आणि तुम्ही काही या हॉस्पिटलमधून आता बाहेर जाणार असं वाटत नाही. कारण की मल्टिपल फ्रॅक्चर्स, त्यामुळे प्रत्येक गोष्ट जागेवर, तर माणसाची अर्धी विल पॉवर तिथेच खचून जाते. तर तुमचं पुढचं जीवन कसं होईल हे आम्हाला माहीत नाही. तुम्ही जगू शकाल की नाही? एखाद्या वेळेस असे वैतागलेले लोकं काय म्हणतात, की आम्हाला मारून टाका. आणि फॉरेनमध्ये असं करतात. भारतीय संस्कृतीमध्ये असं करत नाही. आतमध्ये आत्मा असेल, तर कोमामध्ये जरी असला तरी त्याला लोकं सांभाळतात, मारत नाही. परंतु फॉरेनमध्ये असं करतात, की कामाचा नाही तर त्याला काहीतरी म्हणतात ब्लेस टू डेथ का किंवा असं काहीतरी शब्द आहे त्याला. म्हणजे गोळी देऊन त्याला फिनिश करून टाकतात, की असलं जीवन असल्यापेक्षा नसलेलं बरं म्हणून संपवून टाकायचं. तर मग त्याला तसं म्हणण्यात आलं. पण त्याने डॉक्टरांचं स्वतःवर हावी नाही होऊ दिली मत. आणि त्यांनी स्वतःच्या मनात रोज व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात केली, की मी पळतोय, मी चालतोय, मी परत प्लेन उडवतोय. मी माझ्या जवळच्या लोकांसोबत मस्त खेळतोय, बागडतोय. मी माझ्या पायावर या हॉस्पिटलमधून बाहेर जातोय. आणि त्याने डेट पण ठरवली मनामध्ये आणि तो रोज त्याच्यावर अखंड सकाळी उठल्याबरोबर त्याच्यावर 10 मिनिटं व्हिज्युअलाइज करायचा. डॉक्टर वारंवार तेच बोलायचे. डॉक्टर अशी दयनीय अवस्था असल्यासारखं त्याच्याशी बोलायचे. परंतु हा त्यांना ॲक्सेप्टच नाही करायचा. हा वरच्या वर बोलायचा कारण की याला तर रिएक्शनच देता येत नव्हतं ना. सगळे तोंडाचे पण हड्ड्या गेल्या होत्या, शरीराच्या पण. आणि काही दिवसानंतर त्या व्यक्तीने लिटरली ज्या दिवशी त्याने ठरवलं होतं, तसंच तसं जे त्याने व्हिज्युअलाइज केलं होतं, सेम टू सेम व्हील चेअरवर तो चालायला लागला. मग व्हील चेअरवरून हळू पायी पण चालायला लागला आणि हॉस्पिटलमधून स्वतःच्या पायावर तो बाहेर निघाला. कित्येक महिने तो हॉस्पिटलमध्ये राहिला. खूप कमी म्हणजे डॉक्टरच्या एक्स्पेक्टेशनपेक्षा तर खूप त्याने हे केली. 11 किंवा काहीतरी महिने किंवा काही कितीतरी त्याने खूप अखंड पण त्याच्यावर काम केलं. हारला नाही तो. त्याची जिजीविषया बघून त्याच्या घरच्या लोकांना उत्साह आला आणि त्या व्यक्तीने परत स्वतःची लाईफ स्वतःच्या हातात घेतली. असे लोकं पण आहेत. राइट? तर मग असे लोकं जेव्हा आपण बघतो, तर हे कुठून आले संस्कार? डॉक्टरांनी तर नाही म्हटलं होतं. प्रकृती तर कशी झाली होती त्याची? तुटफोट झाली होती सगळी आणि जर बघितलं आपण शरीर, तर शरीर पण कामातून गेलं होतं. पण हे सगळे मग परत त्याने जीवन कसं घेतलं स्वतःच्या हातात? विल पॉवरचे संस्कार. लक्षात आले? तर आपण हे कोणी पण करू शकतो. तर एवढे संस्कार आपल्यामध्ये असतात. ठीक आहे? लक्षात आलं? आता आपला पॉइंट कुठून निघाला मला लक्षात नाहीये. परंतु हा तुमचा मेन पॉइंट राहिला होता. आता आत्म्याचा पूर्ण परिचय तुम्हाला लक्षात आलेला आहे. आत्म्यामधले गुण किती? आणि आत्म्यामधले हे संस्कार किती? 5. आणि आत्मा कितीद्वारे आत्म्याच्या किती फॅकल्टीद्वारे आत्मा काम करते? आत्म्याचे 3 मॅनेजर कोण? बुद्धी आणि संस्कार. मन, बुद्धी आणि संस्कार. 3 फॅकल्टीच्या थ्रू आत्मा ॲक्टिव्हेट करते स्वतःला, एक्सप्रेस करते. आणि प्रत्येकामध्ये हे 3 आहेत. आहे ना? प्रत्येकामध्ये हे 3 आहेत. मन, बुद्धी आणि संस्कार. प्राण्यांमध्ये म्हणतात की नाहीये किंवा कमी जास्त आहे. ओके. तर एवढं क्लिअर झालं सगळ्यांना? आता काल आपण आणखी होमवर्क राहिलं होतं. आता तू नाही सांगितलं तुझं होमवर्क आणि तू नाही सांगितलं. दोघांनी शेअर करायचं तुमचं होमवर्क. काय केलं तुम्ही आणि काय अनुभव होता? येस. तिकडे नाही बघायचं. तुम्ही तुमची सांगा फटाफट. मी शेअर करेपर्यंत तुमचं आलं पाहिजे मला उत्तर. एकमेकांकडे बघू नका. मागच्या दोघांनी केलं नाही का होमवर्क? कार्तिक, यश? अरे हो, नाही काहीतरी बोलत जा. मग सांगा ना. यश बोलत का नाही रे फटाफट तू? बोला. हं. त्याला शब्द काय आता? आता तुम्हाला शब्द पण आले पाहिजे. तुम्ही रोज शिकताय ना ज्ञान, तर तुम्हाला शब्द पण आले पाहिजे. भुवयांच्या मध्यभागच्याच ठिकाणाला म्हणतात भ्रुकुटी. काय म्हणतात? दुसरा शब्द आहे भ्रूमध्य. तुम्ही फक्त ऐकता, तुम्ही नोट्स नाही घेत. त्यामुळे पुढच्या वेळेस सगळं परत विसरून जाता. लिहिलं का कोणी? शब्द लिहिला भ्रुकुटी? नाही लिहिला. लिहिला? ध्यानात राहतो? नाही राहत. अच्छा. मग ते तुम्हाला शब्द वापरला जातो. मग काय?
मग तुम्ही ते शब्द वापरायला पाहिजे होता. बरं ठीक आहे, बोला पुढे बोल यश. बरं, पुढे काय एक्सपिरियन्स काय झाला ते 7 गुण बघितल्यामुळे तुला फरक काय पडला म्हणजे ते पण सांग. काही डिफरन्स आला का आतापर्यंत लोकांना बघितलं तू आणि आज बघितलं काल बघितलं, काय डिफरन्स आला त्याच्यात अशा बघण्यामुळे? बोला. अच्छा, सेकंड बुकचं नाव कोणतं कोणतं हवं तुला मीनाक्षी? कोणतं लिहिलंस तू? डॉक्टर रेमंड मुडीचं मेनी लाईफ आफ्टर लाईफ आणि लाईफ आफ्टर ब्रायन लाईफ, बिसचं मेनी मास्टर मेनी लाईफ. मेनी मास्टर मेनी लाईफ, हा सॉरी, मेनी मास्टर मेनी लाईफ, लाईव्स LIVES, मेनी मेनी लाईव्स. ओके, काय अनुभव होता तुझा यश? कार्तिक काय ते पटापट ढळाढळ बोलायचं म्हणजे माझा वेळ नाही जात. 9 वाजतायत, लवकर लवकर. नाहीतर मग काय होते तुम्ही बॅच मध्ये बसता आणि अर्धे मुलं शिकतील आणि अर्धे नाही शिकणार. मग असा कोर्स करून फायदा नाही ना. तुम्हाला काहीतरी कळायला पाहिजे ना. तुम्हाला बोलायचं नाही किंवा तुम्हाला तुम्ही केला नाही होमवर्क, चूप बसले म्हणजे मी असं समजते की होमवर्क नाही केला. बरं, ते तुम्ही ऑब्झर्व केलं राईट. मग याच्या आधी तुम्ही असंच बघितलं असतं तर तुम्हाला राग आला असता किंवा तुम्ही त्याला नावं ठेवले असते. पण आता या ऍटिट्यूडनी बघितल्यानंतर तुमच्यात काय डिफरन्स आला बघण्यामध्ये आणि तुमची त्यांच्याबद्दलच्या भावनेमध्ये काही डिफरन्स आला का ते मला विचारायचं. तुम्ही अनालाइज करत होते त्यांना ना की त्यांचे विकसित नाही झाले म्हणजे मग कुणी राग केला तर तुम्हाला दया येणार का परत राग येणार? राग येणार म्हणजे मग तुम्ही बघितलं नाही नीट. जर तुम्ही अनालिसिस केलं आणि तुम्हाला लक्षात आलं की त्याचे विकसित नाहीये तर तुम्हाला राग कशाला यायला पाहिजे? तुम्हाला तर अंडरस्टँडिंग आली ना की विकसित न झाल्यामुळे हा व्यक्ती बिमार आहे आणि बिमार व्यक्तीला आपण आणखी खाली पडलेल्या माणसाला एखादा व्यक्ती तुम्हाला खाली पडलेला दिसला खड्ड्यात, तुम्ही त्याला आणखी माती टाकता त्याच्यावर का त्याला हात देऊन वर काढता? मग जर तुम्हाला कोणी व्यक्ती आपले 7 गुण सोडून अवगुणांच्या आहारी गेलेला दिसतो म्हणजे तो आजारी आहे की नाही? मग आजारी माणसाला परत लाथ मारून खाली पाडायचं का उचलायचं त्याला? मग खऱ्या प्रकारे आपण अनालिसिस केलं या प्रकारे समजा की ही पण 7 गुणांनी युक्त आत्माच होती जेव्हा आली तेव्हा, पण आता ती स्वतःच्या गुणांना विसरली. त्यामुळे त्याला बघून आपल्याला दया येणार त्याच्यावर की राग येणार? कोणी राग करतंय, आपल्याला लक्षात येतंय याच्यामध्ये कोणत्या गुणाची कमी आहे? राग का करतोय हा? प्रेमाची कमी आहे. रागाचं अपोजिट काय आहे? त्याने प्रेमाच्या गुणाला विसरलाय हा, त्यामुळे याच्यामध्ये प्रेम मायनस झालं म्हणून मला हे सांगा, या रूममध्ये अंधकार का होता तुम्ही येण्याच्या आधी? तुम्ही आले तेव्हा अंधार अंधार होता ना? का बरं? प्रकाश नव्हता. मग तुम्ही काय केलं? अशी बकेट उचलून उचलून अंधार फेकला का खिडकीतून बाहेर? असं नाही केलं का? काय केलं मग तुम्ही? लाईट ऑन केले. तसं अंधाराचं अस्तित्व नाहीये. अंधार म्हणजे प्रकाशाची कमी. तसंच अवगुण म्हणजे गुणांची कमी. जर कोणी राग करतोय म्हणजे त्याच्यात प्रेमाची कमी आहे. रागावर आपण काम करतो का? आपण रागी बनायचंय, मला खूप जास्त रागीट बनायचंय असं करतो का आपण? अवगुण आणण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न नाही करावे लागतात. खाली पाडण्यासाठी आपल्याला काहीच नाही करावं लागत. पाय सटकला तरी खाली पडतो आपण. पण वर चढण्यासाठी मेहनत करावी लागते. पाणी आपल्या इथं खालून वर चढवण्यासाठी मेहनत करावी लागते. पंप लावावा लागतो. वरचं नळून खाली आणायला तुम्हाला फक्त कॉक उघडावं लागते, राइट? कॉक ओपन केलं की पाणी खाली येतं. त्याला पंप लावावा लागतो का? मोटर लावावी लागते का? नाही. का बरं? खाली घसरायला मेहनत नाही लावावी लागत. वर जायला मेहनत लागते. तसंच प्रकाशाची कमी आहे म्हणून अंधकार दिसतोय. प्रॅक्टिकली अंधकारावर कोणी काम नाही केलेलं आहे. तर कुणामध्ये जर तुम्हाला अवगुण दिसले म्हणजे काय? गुणाचा विसर पडलेला आहे किंवा गुणावर लेयर चढलेले आहेत किंवा काहीतरी जीवनाच्या कटू अनुभवामुळे त्याने गुणाला साईडला ठेवलेलं आहे की नको हे गुण नाही वापरायचे. अवगुण वापरलं की फटकन काम होतं. प्रेमाने बोललं तर काम होत नाही. रागाने बोललं तर काम होतं.
राईट. मी 2दा-3दा विचारलं, पण तुम्ही काही बोलच ना. मी काय म्हटलं, बोलता की नाही लवकर, माझा वेळ चाललाय. असं बोलल्यानंतर तुम्ही बोलायला सुरुवात केली. आधी नॉर्मल बोलले तर नाही बोलले. तर अशा बोलण्याचा का उपयोग घ्यावा लागला मला? या प्रकारे आणखी पुढे-पुढे जर आपण जात गेलो आणि दिसलं आपल्याला लोकं राग करतात आणि त्यांचं लवकर मानतात आणि मी प्रेमानं बोलतोय, तर मानत नाहीये. घरात आई-वडील पण असं करतात. आधी प्रेमाने बोलून बघतात. मग आपण जास्तच लाडात आलो. मग काय करतात? दे झन्नाटा मग, राइट? प्रेमाने ऐकत नाही. मग घे धपाटा. का बरं? प्रेमाने ऐकलं असतं तर? लक्षात आलं? त्यामुळे अशा अनुभवामुळे पण काही-काही लोकांनी रागाला आपलं हे बनवलेलं आहे, कवच बनवलंय, की त्यांना लोकांना आपल्यावर हावी नाही होऊ द्यायचं. मग तरीसुद्धा ते लोकं आधीच रागीट होतात. त्यांना वाटतं आधीच राग करून टाकायचं. म्हणजे लवकर मानलं जाईल माझं. कारण की ते तेवढा स्पेस नाही देत स्वतःला, की त्यांच्यावर राग केल्यामुळे माझ्या शरीराचे रक्त जळतंय. त्यांच्यावर राग केल्यामुळे माझं बीपी, शुगर शूट अप होतंय. ते फक्त इन्स्टंट प्लेजर बघतात, की मी राग केला की कसे पटकन ऐकतात. पण त्याच्यामुळे नुकसान काय होतं, याच्यावर बसून एनालिसिस नाही केल्यामुळे पण काही-काही लोकांनी ते आपल्या जीवनामध्ये संस्कार बनवून आपल्या सोबत ठेवलेले आहेत. आलं लक्षात? त्यामुळे आता राग येणार का एवढा विचार केल्यावर कुणाबद्दल? काय कार्तिक? येणारच का आणखी? जे आहे ते बोल, आपण काम करणार आहोत याच्यावर. या प्रकारचा विचार केल्यावर येईल का? पण मग या प्रकारचा विचार करायची सवय लावावी लागेल की नाही? आणि अशी सवय लावणं फायद्याचं आहे की नुकसानाचं? तुम्हाला फायदा वाटला तर तुम्ही पुढे जाल, नाहीतर नाही जाणार. ते फायद्याचं आहे का नुकसानाचं आहे? अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीला या ज्ञानाच्या आधारावर आपण जर बघितलं, आपल्या जीवनातल्या वेगवेगळ्या घटनांना या ज्ञानाच्या आधारावर बघितलं, तर मग आपला दृष्टिकोन जीवनाला बघण्याचा बदलणार की नाही बदलणार? का बरं? कारण की आता विचारांना चालना मिळतीये. आपण विचारांवर विचार करतोय. विचारपूर्वक आपण निर्णय घेतोय. विचारपूर्वक आपण लोकांना ऑब्झर्व्ह करतोय. लोकांशी डीलिंग आपली विचारपूर्वक चाललेली आहे. लक्षात येतं? तर या सगळ्या गोष्टींचा आपल्या हातात आपण ताबा घेऊ शकतो. त्यासाठीच हे कोर्स फक्त थेरॉटिकली नाही करायचं तुम्हाला एक-एक दिवस पुढे-पुढे. कन्सेप्ट क्लिअर करत जा स्वतःच्या. हा कोर्स खूप प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल लाईफमध्ये त्यामुळे पहिल्या दिवशी काय ऐकलं आपण राजयोग जीवनशैली आहे. लाईफस्टाईल आहे, राइट? विचारसरणी बदलते, लाईफस्टाईल पण बदलू शकते. रागीट पासनं आपण एकदम सभ्य आणि सेन्सिबल व्यक्ती पण बनू शकतो. वी कॅन. समोरचा बनवू नको बनवू. आपण स्वतःला बनवू शकतो. समोरचा राग-राग करतोय तरी सुद्धा आपण स्वतःला स्टेबल ठेवू शकतो. समोरचा ओरडून बोलतोय तरी सुद्धा आपण आपला रिप्लाय काम आणि पीसफुली देऊ शकतो. कारण की आपण त्याचे बघतोय की मी कोण ओरिजिनल आहे? ज्ञान कोण घेतलंय बाय द वे? 7 डेज कोर्स कोण करतंय इथे येऊन? तुम्ही करताय. आणि जे राग करतोय त्याने केलेलं का? तुमच्यासोबत तर नाही केलेलं. त्यामुळे आता उंच स्तरावर कोण गेलेलं आहे? अनुभवाच्या स्वरूपात, माहितीच्या स्वरूपात तुम्ही वर आहेत. त्यामुळे तुमच्या समोरचा व्यक्ती जर काही रॉंग करत असेल, तर त्याला करू द्या. कारण की त्याला नॉलेज नाहीये. तुम्हाला आहे. आणि त्याने तसं वागलं आणि तुम्ही तसंच वागलं, मग काय फायदा तुमचा नॉलेज घेऊन? नॉलेज शुड बी ॲप्लाइड ना. ॲप्लाइड नॉलेज पाहिजे ना. नाहीतर मग बुकिश नॉलेज होतं ते. समजतंय? त्यामुळे शिक्षणामध्ये का पाठवतात आई-वडील आपल्याला? शिक्षित आणि अशिक्षितामध्ये काय फरक असतो? तोच फरक आला पाहिजे हा कोर्स करून. नाहीतर फायदा नाही. हा केला होता आम्ही कधीतरी कोर्स, असं होईल ते. जीवनामध्ये परिवर्तन झालं, त्यालाच पूजा म्हणतात. नाहीतर किती जरी पूजा केली तर नो डिफरन्स. त्यामुळे मेडिटेशनचा आपला सेशन होता. तर मेडिटेशन करायचं कशामुळे? परिवर्तन ही पूजा आहे. नाहीतर 2-2 तास पूजा केली आणि परिवर्तन शून्य. मग काही फायदा? नाही. मेडिटेशनमध्ये बसलो आपण ओम. हे काय रे? शांत बसा ना. मग काय फायदा? त्यामुळे परिवर्तन डे बाय डे माझ्यामध्ये आलंच पाहिजे. आणि समोरचा व्यक्ती एखाद्या वेळेस मी तुम्हाला कोर्स केला आणि मीच तुम्हाला दिसती खूप राग करतीये. त्यावेळेस काय करणार? त्यावेळेस तुम्ही दाखवायचं किंवा तुम्ही हा विचार करायचा, त्यांची प्रत्येकाची आपापली लेव्हल असते. काय झालं रे? हसू येते. त्यामुळे प्रत्येकाची आपापली लेयर असते, आपापली लेव्हल असते, प्रत्येकाची आपापली कॅपॅसिटी असते
आणि प्रत्येकाची अंडरस्टँडिंग लेवल, मॅच्युरिटी लेवल पण चेंज असू शकते. आणि प्रत्येकाचं कर्तव्य क्षेत्र पण वेगळं असू शकतं. प्रत्येकाचे अनुभव पण जीवनातले आणि ऑथॉरिटी आणि जिम्मेदारी पण वेगळी असू शकते. समजा नरेंद्र मोदी खूपच प्रेमानेच बोलले सगळ्यांशी, तर कुठे कुठे काही लोकांना पद आणि पोझिशनची उपयोग घेऊन चालवावं पण लागतं. पण त्यांच्या आतून राग नसावा. कोणी कोणी लोक फक्त वरून वरून राग करतात, आतून राग करत नाही. ओके, हे काय चाललेलं आहे आता हा प्रकार? बाहेर जाऊन हसणं सुरू आहे. अच्छा, कोणीतरी आठवत असणार तुम्हाला. चला, तर माझा टॉपिक कोणता सुरू होता? कधी कधी आपल्याला समजा तुम्ही मोठ्या पोस्टवर गेले, IAS वगैरे ऑफिसर बनलेत तुम्ही किंवा काही झालेत, आणि तुमच्या खालचा स्टाफ ऐकत नाहीये, किंवा तुम्ही पॅरेंट झाले, तर आई वडिलांनी तुम्हाला रागवलंच नाही तर बेनिफिट पण घेतात ना मुलं. त्यामुळे तशा वेळेस आवाज मोठा करून रागवावं पण लागतं. पण त्याचा अर्थ हा नाही की आतून राग येतोय का, ते चेक करायला पाहिजे. आतून आपण तळपळाट होतोय का आपला? तुमचे आई वडील तुम्हाला मारतात, मारण्याच्या वृत्तीनेच मारतात का परिवर्तनाच्या वृत्तीने मारतात? मग ते राग करतायत का काहीतरी एक डिसिप्लिन लावण्यासाठी बोलतायत? मग त्यांनी तेव्हा राग केलेला राग नसतो, दॅट इज डिसिप्लिनिंग, राईट? आणि त्यामुळे त्यांनी कधीतरी आपल्याला मारलेलं असल्यामुळे आपण सुधारतो सुद्धा. तर कुठे कुठे ती टेक्निक म्हणून अप्लाय करावी लागते. पण आतून त्यांचा आपल्याबद्दल द्वेष आहे का? आपल्याबद्दल घृणा आहे का आईवडिलांची किंवा शिक्षकांची किंवा आपल्या मेंटॉरची? आतमधून घृणा नाहीये, पण सुधरावा माणूस म्हणून कुठेतरी ते पारा सोडून बोलतात. कारण की आपण तशी लेवलला त्यांना आणायला लावलेलं आहे. असं होतं ना कुठे कुठे. त्यामुळे प्रत्येक जागी नॉलेजचं ऍप्लिकेशन खूप सेन्सिबली करावं लागणार आहे. असं जसं मी बोलले तसं तसं चिपकवायचं नाही प्रत्येक जागी, राईट? कोणावर तुम्हाला रोप, पण तुम्ही मोठे ऑफिसर झाले तर तुम्हाला तुमच्या सबऑर्डिनेटवर कधी कधी मोठा आवाज काढावा पण लागेल, डिसिप्लिन दाखवावं पण लागेल. कारण की आजच्या युगामध्ये तसं आहे, फायदा घेणारे लोक पण खूप आहेत. त्यामुळे शिस्त लावण्यासाठी करावं लागेल, पण आतून तुमचा जळफळाट नाही झाली पाहिजे. आतून तुम्ही खूप स्टेबल राहून वरून उपयोग करताय का ऑथॉरिटीचा, ते तुम्हाला मेंटेन करावं लागतं. आणि असे करणारे खूप लोक आहेत. ओके, ठीक आहे. समजलं? एवढी क्लॅरिटी आली का संस्कारांबद्दल? हे खूप महत्वाचा हिस्सा होता, म्हणून मी तिथे नेलं तुम्हाला. हे परमात्म्याचे 32 गुण आहेत तुमच्या समोर. मेडिटेशन मध्ये तुम्ही कधी कधी हे गुण पण रिपीट करू शकता. ह्या टाईपचं पण मेडिटेशन करू शकता की परमात्मा हे आहे आणि मी त्यांचा मुलगा आहे, मी असा आहे. तर आता हा चित्र तुम्हाला नंतर द्यावा लागेल मला, कारण की आता एवढा वेळ नसेल आपल्याकडे लिहायला 32 गुण. ओके, मी पुढे जाते. हे आपण बघितलेलं आहे, राईट? सर्व धर्मांचा पिता परमात्मा हा कोण आहे? आणि निराकार आहे. आणि त्याचं येण्याचा कालावधी कोणता आहे? तर तो युग असतात. 4 युग संपले की त्या युगांच्या अंतिम समयी परमात्मा या विश्वामध्ये येतो. म्हणून त्याच्या येण्याच्या कार्यकालाला संगम म्हणतात. 2 युगाचा संगम, कलियुग आणि सतयुग. कलियुग म्हणजे तिथे तामसिकतेची अति आहे, आपण ते पुढे समजणार आहोत. आणि सतयुग म्हणजे जिथे क्वालिटेटिव्ह, म्हणजे पूर्ण सगळ्या दिव्य गुणांची अति आहे. पण या दोघांचा मधला काळ, अशा वेळेस परमात्मा येतात, म्हणून त्याला संधी काळ म्हणतात. जसं संध्याकाळचा वेळ कोणता असतो? आता कसं केशरी होतं आकाश, तर तेव्हा काय म्हणणार आपण? दिवस पण नाही, रात्र पण नाही, राईट? मग अशा वेळेस लोक बघा मेडिटेशन करतात, राईट? तर हा तसाच काळ आहे दुनियाचा. या वेळेस तुम्हाला असे लोक भेटतील की खूप चांगले, आणि असे पण लोक भेटतील की ते माणसाला खाऊन मारून खाणारे सुद्धा, आणि असे पण भेटतील की स्वतःचं सर्वस्व टाकून इतरांना मदत करणारे. दोन्ही क्वालिटीचे लोक भेटणार. का बरं? कारण की हे संगम युग आहे. आता कलियुग जायला आहे आणि सतयुग यायला आहे. म्हणजे पहाट होणार आहे आणि रात्र संपणार आहे. न अंधार आहे न पहाट आहे, असा हा वेळ आहे. म्हणून याला संधी काळ म्हणतात. म्हणून या संधी काळाचा खूप महत्व आहे. पण या काळाला न समजता लोकांनी काय उदाहरण देऊन टाकले? 2 नद्यांचं संगम, नदी सागराचं संगम, त्यामुळे कुंभमेळा. लोकांना वाटतं त्या 2 नद्यांच्या संगम मध्ये जाऊन स्नान केलं की आपण शुद्ध होणार. पाण्याची गोष्ट नाही, पाणी फक्त तुमच्या शरीराला शुद्ध करू शकतं. आत्मा शुद्ध होणार का? आपण याच्यावर 2-3 दिवसापासून बोलतोय की गंगेत डुबकी घेऊन आपण शुद्ध होऊ शकत नाही.
शरीर पण शुद्ध होत नाही आजकाल तर, कारण की गंगेलाच आपल्याला शुद्ध करावं लागतं. एवढं घाण करून ठेवली आपण नद्या सुद्धा. आधी खूप पॉवरफुल होती नदी, कारण की ओरिजिनल जिथे ज्याचं ओरिजिनल आहे तिथे खूप शुद्ध आहे ती, कारण की ती जडीबुटीमधून येते ती वाहत. त्याच्यामध्ये ते आयुर्वेदिक तत्वांचं पाणी आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते आपल्या शरीराचे रोगदोष दूर करू शकते. पण आता आपण त्याच्यात एवढी घाण मिक्स केली की आता त्याचं ओरिजिनॅलिटी आपण कायमच नाही ठेवली. राईट? मग त्या संगमचं महत्व कुठून आलं तर इथून आलं, की ह्या संगम काळामध्ये परमात्मा जे ज्ञानाचं आपल्यावर पाणी वाहत, म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीत, परमात्मा जे ज्ञानाचा वर्षाव करतोय आपल्यावर, या संगम काळामध्ये आपण त्या ज्ञानाच्या खाली जर अंघोळ केली, म्हणजे स्वतःला शुद्ध केलं या ज्ञानाने, स्वतःचं व्यक्तित्व, स्वतःची विचारसरणी, स्वतःची वृत्ती जर आपण चेंज केली, तर आपण प्युरिफाय होणार. म्हणजे हा संधी काळ आपल्यासाठी प्युरिफिकेशन वाला आहे, न की दोन नद्याचा आणि नदी समुद्राचा. लक्षात आलंय? क्लॅरिटी? पण आपण काय केलंय, या गोष्टीमध्ये थोडी मेहनत आहे ना, स्वतःवर काम करण्यामध्ये. राग येतोय पण कंट्रोल करण्यामध्ये, समोरचा माणूस खूप आपल्यावर हे करतोय पण एकदम प्रेमाने बोलण्यामध्ये मेहनत आहे ना. इझी काय आहे? राग करणं, चिडचिड करणं, आहे ना, ह्या गोष्टी इझी होतात. पण स्वतःला परिवर्तन करणं, याच्यावर मेहनत आहे. तर मेहनत नाही आवडत आपल्याला, म्हणून आपण थेरॉटिकली करून त्याला नदीत जाऊन डुबकी मारून येते, सोपं आहे ना. ट्रॅव्हलिंग करायचं, नदीत डुबकी मारायची, एकदम इझी आहे. पण स्वतःवर काम करणं, स्वतःला बदलणं इझी आहे का मुश्किल आहे? स्वतःला बदलण्यामध्ये ना वर्षानुवर्ष लागतात. फॉर एक्झाम्पल, मला हे ज्ञान भेटून 30 वर्ष झाले. आणखी सुद्धा काही अवगुणावर माझं काम सुरूच आहे. विचार करा, काही काही लोक 50-50 वर्षापासून ज्ञान घेतात, काही काही लोक किती किती वर्षापासून करतायत, पण तरी सुद्धा काही काही विकार आपल्यामध्ये असे असतात की त्याच्यावर खूप अथक परिश्रम घ्यावे लागतात, आणि ते थोडे 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 थोडेच खूप कमी स्पीडने बदलतात. लक्षात येत आहे? त्यामुळे ही खूप मेहनतीची गोष्ट आहे. त्यामुळे लोक टिकत नाही मेडिटेशन मध्ये. त्याच्यामध्ये टिकून राहणं हा रिअल स्टॅमिना आहे. राईट? याला म्हणतात दृढताचे संस्कार, ज्याच्यावर आपण बोललो, विल पॉवरचे संस्कार. परमात्मा अशा वेळेस येतात आणि परमात्मा अशा वेळेस आपल्याला एक्स्ट्रा पॉवर देतात. आपल्याकडे जी ताकद नाही, आपण फक्त ठरवायचं की मला हे हे माझ्यामध्ये परिवर्तन आणायचंय, मग स्वतःची ताकद लावायची. पण मग कुठे कुठे आपण कमी पडतो. जसं लहान मुलं होतं आपण, तर आपण डायरेक्ट चालायला लागलो का? काय केलं आपण? आधी रांगलो, मग थोडासा उठण्याचा प्रयत्न केला, मग आईनी वडिलांनी बघितलं आपल्याला आधी, राईट, आणि असं मागे असा हात दिला, आहे ना, की पडू नये म्हणून. पण असं धरून नाही चालवलं. मग आपल्याला हळूहळू आधी धरून चालवलं, मग असं सोडलं, आणि थोडासा चालतो का स्वतःहून, पण असं दिलं की आधार पण भेटला पाहिजे आणि आपण चाललो पण पाहिजे. तर परमात्मा तसंच करतो आपल्याला. आपल्या हातून आपण ठरवायचं, आणि जिथे आपल्याला सपोर्ट पाहिजे तिथे तो सपोर्ट देतो. डुबू देत नाही तो आपल्याला. स्विमिंग शिकली का तुमच्यापैकी कोणाकोणाला स्विमिंग येते? हां, मग स्विमिंग कशी शिकली तुम्ही? कुणीतरी तुम्हाला शिकवलं असेल. मग आधी टाकलं पाण्यामध्ये, पण डुबू दिलं का? नाही. पण आधी नाकातोंडात पाणी जाऊ दिलं एकदाचं. अनुभव येऊ दिला एकदाचा, आहे ना? तेव्हा तुम्हाला किती राग आला असेल? राइट? पण नंतर तुम्ही त्याच्यामुळे शिकले की नाही? मग तुम्ही कितीदाही गेले आणि कितीदाही नाकातोंडात पाणी गेलं तरी काही नाही वाटलं तुम्हाला. राइट? असंच शिक्षक पण असंच करतात ना. हार्ड पेपर देतात. तुम्हाला चिडचिड येते, आहे ना? मग सर सांगत नाही त्यावेळेस. बाजूला उभे असले तरी सांगत नाही. आतापर्यंत हे शिकवत होते आणि आता हेच सांगत नाही. का बरं? तेव्हा तुमची परीक्षा असते. आणि मग तुम्ही जर स्वतःला याच्यामध्ये स्थिर केलं, की मग तो तुम्हाला मदत करतो. असंच परमात्मा आहे. खूप चांगला शिक्षक, खूप चांगला पॅरेंट आहे. तर तो पण तुम्हाला परीक्षा पण घेतो आणि मदत पण करतो. पण कोणाला मदत मिळणार? हिम्मत ते बच्चे, मदत ते बाप. एक कदम आपका, 100 कदम बाप का. हिम्मत मर्दा, मदत दे खुदा. मग एक कदम आपका, 100 कदम बाप का. मग कोणी कोणी म्हणतात, तुम्ही आधी 99 चाला ना, मग मी एक चालतो. तसं नसते. एक आधी तुम्हाला करावं लागेल, मग तुम्हाला तो खूप देईल. जसं तुम्ही रोज 1 तास काढताय स्वतःसाठी, 1 सव्वा तास, आणि येऊन बसताय तुम्ही इथं. होमवर्क दिलेलं थोडं थोडं करताय, तर मग तुम्हाला अनुभूती होतीये, राईट? तुम्ही जर हिम्मत केली तर तो तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार. हिम्मत नाही केली तर देरे हरी खाटल्यावरही भेटणार नाही. तर परमात्मा या कार्यकाळात, त्याचा तो संगम काळ आहे, त्यावेळेस परमात्म्याचा रोल हाच आहे, मेंटॉर. स्पून फिडिंग नाही करणार. बिकॉज दिस इज आपण पहिल्या दिवशीच नाव ऐकलं, ईश्वरीय विश्वविद्यालय. विश्वविद्यालयामध्ये स्पून फिडिंग असतं का?
सेल्फ स्टडी असतं. विद्यालयामध्ये, विश्वविद्यालयामध्ये काय असतं, युनिव्हर्सिटीमध्ये आधी शिक्षक सगळं शिकवतात, हात धरून लेखणी पण घेतात, पण नंतर सेल्फ स्टडी जास्त असते. तर आता सेल्फ स्टडीचा वेळ आहे. सेल्फ स्टडी पण करावी लागेल. सुरुवातीला तुम्हाला मदत मिळणार. तुमचा 7 डेज कोर्स आताच होतोय. काही दिवस तुम्हाला परमात्मा खूप सपोर्ट करणार, वेगवेगळ्या अनुभूती होणार, पण मग तुमची परीक्षा पण होणार. राईट? त्यामुळे खूप जणांना मधून पळून जातात. का बरं? जेव्हा जोपर्यंत सपोर्ट भेटला तोपर्यंत छान आहे. नंतर जेव्हा मेहनत करायची आहे, तेव्हा मग आता जसं मी मेहनत करतेय, सगळेजण मेहनत करतायत. सकाळी लवकर उठण्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे, कारण की मी रात्र जागून अभ्यास करायचे. तर मी काय पॅटर्न बनवलेले माझं लहानपणापासून एक्झाम्पलसाठी सांगतेय मी. 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. मग 2 वाजता झोपणारा 4 वाजता कसा उठणार? राईट? मग ही मला सवय लागलेली. आणि तेव्हा आपण खूप स्वतःला ती स्मार्ट खा समजतो. आई-वडील म्हणायचे सकाळी अभ्यास कर. मला असं वाटायचं आपणच हुशार आहोत, कारण की मेरिट स्टुडंट होते मी. ऐकायची नाही आई-वडिलांचं. त्यामुळे ती सवय पडली. आणि आता लक्षात येतं ब्रह्ममुहूर्तात उठण्याचा काय फायदा आहे. त्यामुळे मग मी खूप प्रयत्न केला आणि आता मी 11च्या आधी झोपण्याचा प्रयत्न करतेय. राईट? म्हणजे किती जुने संस्कार असतात त्याच्यावर तेवढा प्रयत्न करावा लागतो. तर आता परमात्मा मदत नाही करत, बाकी सगळ्या गोष्टीत मदत करतो तो. सकाळी उठण्यासाठी मला रात्री झोपताना काही रिच्युअल्स आहे ते करून झोपावंच लागतं. नाहीतर तो उठवत नाही सकाळी. किती जरी करा. म्हणजे हे काय झालं? सेल्फ स्टडी. बाकीच्या खूप गोष्टीत तो सपोर्ट करतो. पण शेवटी परफॉर्मन्स तुम्हालाच द्यावं लागतं. रेडी आहेत का तुम्ही सगळे? का घाबरले? नाही ना? कारण की आपण युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहोत. ऑनलाईन वाले घाबरले का? डबल टिबल कोर्स करणारे घाबरले का? काय रेडी? नाही दीदी. राईट? हो रेडी. येस हो मीनाक्षी, त्यामुळे तुला आता बाबांनी परत ओढलंय. 3ऱ्या-4थ्यांदा कोर्स करतेस. हो ओके. घाबरले नाही. व्हेरी गुड. चला पुढे जाऊ. बघितलं एका एका याच्यातून किती फाईल ओपन होतात? हे बघितलं आपण काल. ओके. हा त्याचाच दुसरा एक फोटो आहे. आपण या दुनियेमध्ये बघितलं महाशिवरात्रीचा अर्थ दिलेला आहे इथे. खूप जणांचे वेगवेगळे जन्म आपण बघतो. जसं श्रीकृष्णाचा जन्म कधी झालेला आहे? रात्री 12 वाजता. मग आपण कधी श्रीकृष्ण रात्री म्हटलंय का? जन्माष्टमी म्हणतो आपण, रामाची नवमी मानतो. फक्त शिवाच्याच जन्माच्या पुढे आपण रात्री का लावतो? त्याच्यामागे खूप गूढ रहस्य आहे. आणि कोणत्यात व्यत करा का नका करू, पण लहान बाळाला सुद्धा महाशिवरात्री करावी लागते, आहे ना? का बरं? असं सगळ्यात मोठा व्रत मानतात भारतीय संस्कृतीमध्ये महाशिवरात्र. बाकी सगळ्यांना महाजन्माष्टमी, महारामनवमी, महाहनुमान जयंती किंवा महाईद असं कुठे शब्द नाहीये तुम्हाला दिसणार. फक्त याच्याच नावापुढे महाशब्द आहे, कारण की तो सर्वांचा बाप आहे. आणि त्या दिवशी आपण काय काय करतो बघा, सगळ्या गोष्टीचा अर्थ आहे. परमात्मा जेव्हा येतो तेव्हा अज्ञानाची घोर अंधकार आहे. राईट? आणि तिथी पण बघा तुम्ही, सगळ्यात शेवटचा मास कोणता आहे मराठी महिन्यांचा? मराठी महिने माहितीये का? अरे देवा, मराठी महिने माहित नाही? भाद्रपद? हा, फाल्गुन. फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशीला महाशिवरात्री येते. राईट? म्हणजे सगळ्यात शेवटचा महिना आणि त्याची ही अमावस्याच्या आधीची रात्र, त्या दिवशी महाशिवरात्री मनविला जाते. म्हणजे वर्षभर पाप करायचं आणि एक दिवस महाशिवरात्रीचं जागरण करायचं म्हणजे पाप धुणार का? असा अर्थ होऊ शकतो का? नाही. मग अंधकाराचा अर्थ काय? रात्र कशाला म्हणतात? आपण तर दिवसभर उपवास करतो, मग रात्रच का बरं? त्या रात्री जागरण करतात लोक, उपवास करतात. यांची सगळ्यांची मिनिंग आहे. उपवास या शब्दाचा अर्थ आपण वेगळा घेतला. आपण साबुदाणा खिचडींदन खातो. मग उपवास या शब्दाचा अर्थ आहे उप अधिक वास. उप म्हणजे निकट, वास म्हणजे वास्तव्य, राहणं, निकट राहणं. मन आणि बुद्धीने परमात्म्याच्या निकट वास करणं इज इक्वल टू उपवास करणं. मग खरा उपवास करायचा असेल ना शरीराने, तर एका दिवशी लंघन करायला पाहिजे. फक्त निंबू पाणीवर किंवा मिठाच्या पाण्यावर, सेंधा नमकच्या पाण्यावर राहायला पाहिजे. ते खरा उपवास आहे. म्हणजे एका दिवस शरीराची क्लिनिंग व्हायला पाहिजे. रोज आपल्या आतमध्ये सिस्टम चालतच राहतं ना, चक्र, चयापचय क्रिया. एक दिवस त्याला
रेस्ट द्यायची. आठवड्यातून 1 दिवस द्या, 15 दिवसातून 1 दिवस द्या, एकादशी करा किंवा मग अमावस्या पौर्णिमा करा किंवा 1 दिवस करा किंवा वर्षभरातून तरी कमीत कमी 1 करा. वर्षभर नाही जरी केलं तरी ऍटलीस्ट 1 तरी उपवास करा. उपवासाचा मिनिंग शरीराने लंघन आणि मनाने परमात्म्याच्या निकट वास करणे. आपण करतो का खरंच? हे नाही खायचं तर मग काय खाऊ, है ना? उलट जास्त जास्त खातो आपण त्या दिवशी. तो खरा उपवास नाहीये. मनबुद्धीने जर तुम्ही परमात्म्याच्या निकट वास केलं आणि तोंडाने काही खाल्लं तरी चालतं. अन्न जरी खाल्लं तरी परमात्मा पाप देत नाही. मनातून त्याच्या जवळ तुम्ही राहता का? दॅट इज कॉल्ड ॲज उपवास. लक्षात आलं? जागरण. जागरण म्हणजे काय? 364 दिवस झोपायचं आणि 1 दिवस जागायचं असं त्याचा अर्थ नाहीये. जागरण म्हणजे काय? आपल्या मनामध्ये या अंधकारमयी रात्रीमध्ये कोणत्या प्रकारचे विचार चालतात? विचार कधी कधी चालतात? विचार कधी चालतात? दिवसा. रात्री विचार चालत नाही. मग कधी चालतात विचार? काही स्पेसिफिक वेळ आहे का निरंतर चालतात? रात्री विचार नाही चालत तुझे? झोपेमध्ये पण विचार चालतात. तर निरंतर चालतात विचार. त्यामुळे प्रत्येक विचारांवर आपलं जागृत अटेन्शन पाहिजे. जागृती, अवेअरनेस, अटेन्शन. जागरणाचा अर्थ काय? जागृती, अवेअरनेस, अटेन्शन, चेतना. चेतना आपली ऍक्टिव्हेट पाहिजे. आणि ऍक्टिव्हेट असली म्हणजे जागृत माणूस काय नाही होणार? जागृतीचा फायदा काय? सांगा. जागृत का बरं राहायला पाहिजे? सॉरी, संकटाला सामोरे जाण्यासाठी अलर्ट राहिलो तर जाऊ शकतो. आणखी आणखी जागृतीचा फायदा काय? कोणी तुम्हाला फसवू शकत नाही. तुम्ही अवेअरनेस मध्ये असाल तर फक्त अंधकाराचीच गोष्ट नाहीये. याचा मीनिंग आहे अवेअरनेस. लिहिलं का तुम्ही शब्द? अवेअरनेस खूप मोठा शब्द आहे. जागृती. आणि जागृती कधी पाहिजे? आपले विचार जेव्हा जेव्हा चालतात प्रत्येक विचारासाठी आपण सजग राहायला पाहिजे. म्हणून तुम्हाला काल दिवसभर कोणतं दिलं होतं होमवर्क? आता आजपासून उद्यापर्यंत तुम्ही हा होमवर्क घ्या की विचार कोणते चालतायत त्याच्याबद्दल अलर्ट राहा. परवा दिला होता तुम्हाला होमवर्क, कोणत्या क्वालिटीचे विचार आहे ते काय होतं? जागृती. आणि तुम्ही बघितलं होतं जसा तुम्ही तो एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली तशी तशी मनाची विचारांची संख्या घटत गेली. का बरं? राजा अवेअर झाला. तर आपण जर दिवस रात्र आपल्या विचारांबद्दल अवेअर असू, सतर्क असू, तर आपण वाईट करू का? मग वाईट विचार म्हणजे संख्या कमी होत जाईल ना. एकदम शून्यावर नाही येणार आपण, कारण की एवढ्या दिवसांची सवय आपल्याला. पण जेवढी जेवढी जागृती वाढेल तेवढं तेवढं आपल्यामधील विकार कमी होतील, विकृती कमी होतील, वृत्ती शुद्ध होईल. ऑटोमॅटिक आपण परमात्म्याचे प्रिय होऊ. म्हणजे आपल्या हाताने चांगले कर्म होतील. दॅट इज मिनिंग ऑफ जागृती. फक्त 1 दिवस जागरण करून काही फायदा नाही. आता हा वेळ असा आहे की आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. आता लोकांच्या वृत्त्या खूप खराब झालेल्या आहेत. त्यामुळे प्रॅक्टिकली आत्ताचा वेळ असा आहे की आपल्याला परमात्मा जागृत राहण्यासाठी सांगतोय. आणि तो धर्तीवर आलेला आहे. आतापर्यंत वर बसलेला होता. आता त्याने परकाया प्रवेश करून प्रजापिता ब्रह्माच्या द्वारे हे ज्ञान देणं सुरू केलेलं आहे. त्यामुळे अशा वेळेस जेव्हा आपण आपले कामधंदे करता करता मनबुद्धीने त्याच्याजवळ वास करतो, रिअल उपवास करतो आणि मनाने वाईट गोष्टींचा त्याग करतो, की मला माहिती आहे राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर माझ्या आजूबाजूला आहेत, परंतु मला त्याचा उपवास करायचा आहे. आपण काय केलं? सोपं सोपं अन्नाचा उपवास. मग गहू, तांदूळ ह्या अन्नधान्य नाही खायचं. त्याच्या बदल्यात आपण दुसरं काहीतरी शोधून घेतलं. राजगुरा, हे सगळे सगळे आपण शोधून घेतले, राईट? राजगिरा वगैरे किंवा साबुदाणा. मग हे काही उपवास नाही झालं खरं. खरा उपवास म्हणजे अवतीभवती सगळं आहे वाईट जे अट्रॅक्ट करतं आपल्याला, तरी सुद्धा स्वतःच्या मनावर ताबा ठेवायचा आणि स्वतःला त्याच्यापासून परे ठेवायचं. दॅट इज कॉल्ड ॲज रिअल उपवास. आणि ते करणारेच परमात्म्याला आवडणार. मग बाकी सगळ्यांवर आपण गुलाबाचे छान छान फुलं वाहतो. शिवावर शोधून शोधून कोणते फुलं वाहतो आपण? आठवतं का तुम्हाला? महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते फुलं वाहतो आपण? धतुऱ्याचे. म्हणजे विषारी फळ. आपल्याला चांगले फुलं नाही भेटले का? फळ पण विषारी वाहतो. आणि काटेरी फुल वाहतो आपण ते धतुऱ्याचं आणि ते दुसरं ते काय म्हणतात त्याला. तर म्हणजे बाकी सगळ्यांना एवढे छान, आणि हा महादेव एवढा मोठा देव, आणि त्याच्यावर काय वाहलं आपण? विष आणि काटे.
मिनिंग काय, त्याचं काहीतरी मिनिंग असेल ना. म्हणजे आपल्यामधील जे काट्यासारखं आहे, जे लोकांना टोचतं, जे स्वभाव संस्कारामध्ये आपले काटे आहेत, जे नात्यांमध्ये आपण एकमेकांना टोचत राहतो काट्यांसारखं, ते काटे परमात्म्याला स्वाहा करायचे. की माझ्यामध्ये खूप राग आहे, हे घे तुला. मेडिटेशनमध्ये हेच करायचं. आज मला ना माझ्या रागावर काबू पाहिजे किंवा रागावर ताबा घ्यायचा आहे, तुम्ही मला मदत करा. आपण मेडिटेशनमध्ये हे करू शकतो की परमात्म्याकडनं खूप शांतीची किरणं येत आहेत. मी खूप शांत स्वरूप आहे. माहिती आहे आतून मला खूप राग येतो, पण आपण बोलतो काय, मी शांत स्वरूप आहे. हे वारंवार बोलून बोलून आपण आपल्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करतोय की मी ओरिजिनल कोण आहे. ऑटोमॅटिक हळूहळू जेव्हा जेव्हा राग येईल तेव्हा आतून पॉपअप होणार, हे तू काय म्हटलं होतं, मी शांत स्वरूप आहे म्हणून. तू ओम शांती म्हटलं होतं त्या दिवशी. ओम शांतीचा अर्थ काय, ओम म्हणजे मी आत्मा, शांती म्हणजे माझा स्वधर्म शांती आहे. तुझा धर्म जर शांती आहे, मग तू हा अधर्म कसा तुझ्यामध्ये आणतोय रागाचा. मग तू काय म्हटलं, ओम प्रेम, तू प्रेमाचा बनलेला आहे, मग तू त्याच्यासाठी ईर्ष्या द्वेष कसं ठेवतोय. मग तू स्वतःला म्हटलंय ओम आनंद, मग तुला प्रत्येक गोष्टीत असा एवढा हे काय आसक्ती काय निर्माण होतीये. त्याच्यामुळे स्वतःला वारंवार म्हणायचंय, रिमाइंडर द्यायचे मेडिटेशनमध्ये. आणि हळूहळू तुम्हाला लक्षात येईल, तुमचा 100% कडे तर एकदम नाही होणार, हळूहळू रेशो वाढत जाईल सक्सेसचा आणि स्वभाव बदलत जाईल. 30 वर्ष आधी जशी मी होते, आज तशी नाहीये मी. आता मी उठू शकते, 2 वाजता नाही तर 4 वाजता तरी उठू शकते मी आता. तर एवढा कंट्रोल केला ना मी, राईट. मग बरं, मला खूप राग आहे याचा आधी, आता मी बराच मॅनेज केलंय स्वतःला, राईट. खूप साऱ्या गोष्टींवर परिवर्तन झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी, खूप संग्रह वृत्ती होती, हे आणायचं ते आणायचं, खूप आणायचे. आता किती एक्झिबिशन लागले ते जायची इच्छा होत नाहीये. असं वाटतं माझ्याकडे भरपूर आहे त्या गोष्टीमध्ये मॅनेज करायची सवय लागली आहे. काही काही मी माझ्या स्वभावाचे एक्झाम्पल सांगते. म्हणजे आपण जर निरंतर काम केलं एखाद्या गोष्टीवर, ज्याच्यावर काम केलं ते बदलणार. गॉट इट? ओके. तर ह्याला, हे रिअल स्वभाव परिवर्तन आणि हे रिअल उपवास आहे, हे रिअल जागरण आहे. तर हे सगळं आपण केलं तर काय होईल रिझल्ट, ते चित्रामध्ये दाखवलेलं आहे की आपल्यामधले सगळे भूत पळतील. म्हणून परमात्म्याला भूतनाथ सुद्धा म्हणतात. त्यामुळे म्हणतात शिव की बारात में भूत पिशाच, असं दाखवतात ना. महाशिवरात्रीच्या दिवशी कोणी म्हणतात की शिवाचं लग्न झालं होतं, त्याच्यामध्ये भूत पिशाच सगळे आले होते. म्हणजे काय, भूतांचा नाथ तो जिथे आहे तिथे भूत, नाथ म्हणजे काय, त्याच्यावर वर्चस्व गाजवणारा. म्हणजे भूतांचा नाथ म्हणजे जो भूतांवर वर्चस्व गाजवतो, त्याच्यापुढे भूत नाचू शकत नाही, स्वतःच चालवू शकत नाही. जसं दाखवलं श्री विष्णूला, कशावर दाखवलं, शेष नागावर झोपलेलं त्याच्या शय्येवर. लोकांना नागाची भीती वाटते आणि यांनी काय केलंय, मस्त आरामशीर झोपलेले तिथं. नाग आजूबाजूला असल्यावर आपण एवढं रिलॅक्स असू शकतो का. पण काय दाखवलेले त्यांनी, असा स्वतःच्या स्वतःच्या विकारांवर ताबा घेतलेला आहे. शररिपू म्हणतो ना, तर शररिपूंचं प्रतीक येते नाग, की असाच विकारांवर विजय प्राप्त केलेला आहे की आता त्यांना भीती वाटत नाही की माझ्यावर माझा एखादा विकार हावी होईल म्हणून. म्हणून रिलॅक्स झोपलेलं एकदम बिनधास. अशी बिनधास अवस्था आपली झाली पाहिजे की आतमधला कोणताच विकार उचमळला नाही पाहिजे आपला. दॅट इज दॅट स्टेज. म्हणून आपल्याला ती स्टेट आणायची आहे. हे सगळे प्रतिकात्मक दाखवलेले, पण आपण ना त्याला फक्त आरतीन पूजा करून त्यांना देव ठेवलंय आणि आपण वेगळे झालो त्याच्यापासून. हे सगळ्या स्टेट आपल्याला आणण्याच्या आहेत, राईट. महाशिवरात्र या प्रकारे मनवायची. बाकी जे करतो आपण ते करा, लेकिन परंतु आतून खरी शिवरात्री झाली पाहिजे. आतून विकारांचा नायनाट झाला पाहिजे. आतून ही अज्ञानाची अंधकार संपली पाहिजे रात्र. प्रॅक्टिकली आजची दुनिया तर पूर्ण चकाचौंधवाली आहे. रात्री जर तुम्ही आपल्या हिलवरून जाऊन बघितलं तर बघा, इकडेच चमचम करते सगळी जग, राईट. आधीपेक्षा जास्त लाईट आहे. मग अंधकार कोणता, अंधकार शब्द आला कुठून. तर अंधकार म्हणजे अज्ञानाला सुद्धा तमसोमा ज्योतिर्गमय असं म्हणतो ना आपण. मग कोणता अंधकार आहे आज. अंधकार हे बघा, आपण पण इथे प्रकाशात बसलेलो आहे. अंधकार आहे कुठं. अंधकाराचं मिनिंग आहे अज्ञानाचा अंधकार. डोळे उघडून सुद्धा ज्या अज्ञानात आपण फिरतोय, त्या अंधकारावर आपल्याला मात करायची. गॉट इट. मिनिंग समजतंय तुम्हाला. मला वाटतं आणखी डीप मध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही आता याच्यावर जास्त विचार करा आता. तर समजलं महाशिवरात्रीचा अर्थ. आणि कधी येतात ते, सगळ्यात शेवटच्या महिन्यात अमावस्याच्या आधी. म्हणजे ह्या दुनियेची जेव्हा अमावस्या होणार आहे, महापरिवर्तन किंवा लोक महाविनाश म्हणतात, त्याच्या थोड्याशा आधीच्या समयमध्ये ते येतात.
तर 1936 मध्ये परमात्मा आलेले आहेत. आज जवळपास 85च्या वर त्यांचे कालावधी झालेला आहे हे कार्य करत करत. आज लहान लहान कसब्यापर्यंत हे ज्ञान पोहोचत आहे. राईट? किती वर्षापासून काम चाललेलं आहे. आणि आज तुम्ही बघता जगाची अवस्था कशी आहे. युद्ध छेडलेले आहेत. परिवर्तनाची व्याख्या होतीये सगळीकडे. त्यामुळे परिवर्तन होणार आहे. म्हणजे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अमावस्या येते. म्हणजे परमात्मा आल्यावर पण या दुनियेमध्ये हाहाकार माजतोच. कारण की आतापर्यंत त्याचं राज्य होतं आणि आता परमात्मा परिवर्तन करायला आला तर विकार त्याला सुद्धा सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करतात. देवाला सुद्धा चॅलेंज करतात. पण तरी सुद्धा तो आपल्या काही मुलांसोबत काम करतो. त्यांना परिवर्तन करण्यासाठी, मेहनत करण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यांना मदत पण करतो आणि त्यांना सक्षम बनवतो की तुम्ही या जगामध्ये राहून, या षडरिपूंच्या मध्ये राहून श्री विष्णू सारखी अवस्था आणा स्वतःची आणि जागरण ठेवा, स्वतःचं जागृती ठेवा. तुमच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे विचार चाललेले आहेत. कारण की आपण कितीदा बघितलं, विचारांमुळेच आपलं भविष्य बनतं. विचारांमुळेच आपली पर्सनॅलिटी घडते. त्यामुळे सगळीकडे काम न करता डायरेक्ट रॉ मटेरियलवर काम करा. प्रोडक्शन चांगलं होईल तुमचं. जर पोळ्या चांगल्या होत नाही तर आपण कशावर काम करायला पाहिजे? उंड्यावर नाही, गव्हावर. गहू कोणत्या क्वालिटीचे आहेत. तसंच जर आपण आपली आत्मा जर आता खराब झालेली आहे म्हणजे रॉ मटेरियल आपले विचार कुठेतरी खराब झालेले आहेत. तर रॉ मटेरियलवर काम करा तर तुम्ही परिवर्तन होऊ शकाल. हे बेसिक नॉलेज परमात्मा आपल्याला आता देतोय. राईट? त्यामुळे अज्ञानाचा अंधकार सगळीकडे, विकारांचा अंधकार सगळीकडे, थैमान सगळीकडे माजलेलं आहे. जास्त लोक कोणते भेटणार तुम्हाला या दुनियेमध्ये? कुठेच आता विश्वास करायची आता लाग राहिलेला नाहीये. आपल्या मोबाईलमध्ये पण रिंगटोन सुरू झाली आहे. एवढे सायबर अपराध सुरू झालेत. म्हणजे लोकांनी मेहनत केलेली कमाई लोक लुटतायत. गरीब बघत नाही, म्हातारा कुत्रा बघत नाही. सायबर क्राईम मध्ये कोणी पण कोणाला लुटतंय. राईट? म्हणजे हॉस्पिटलमध्ये पण लोक आहेत पण त्याच्यावर पण दया करत नाहीये. कोणत्याही अवस्थेत कोणालाही लुटतायत. आपण बघितलं ना कलकत्त्याची केस. एका डॉक्टरचा हॉस्पिटलमध्ये रेप होतो. किती बेकार गोष्ट आहे ही. एखाद्या आई वडिलांना मुलांनी तुकडे तुकडे करून मारावं. आता औरंगाबादमध्ये ही केस झाली. म्हणजे किती दयनीय अवस्था झालेली आहे जगाची. तर अशा अवस्थेत तुम्हाला स्वतःचे मूल्य जोपासायचे. जिथे मूल्यांना सोडणं इझी आहे अशा वेळेस स्वतःच्या मूल्यांवर ठाम धरायचे. इमानदार लोकांना जास्त सपोर्ट नाहीये तरी सुद्धा इमानदारी जपून ठेवायची. राईट? कॉप्या करून खूप पास होऊ शकतात तरी सुद्धा अभ्यासावर लक्ष द्यायचं. अशा बऱ्याचशा गोष्टी जेव्हा आपण कणखरपणे त्याच्यावर असतो तेव्हा ती रिअल शिवरात्र होते आणि त्यांच्या जीवनात खरा खरा उजेड येतो मग. तर अशा वेळेस परमात्मा आलेला आहे कारण की आता सपोर्ट सिस्टम राहिलेलं नाहीये माणसाकडे. त्यामुळे शेवटी आतापर्यंत त्यांनी खूप जणांना पाठवलं खाली. आपण ते आता पुढच्या कोर्समध्ये शिकणार आहोत. ज्याला म्हणतात सृष्टीचक्र. राईट? तर सृष्टीचक्रामध्ये वेगवेगळ्या अवस्थेमधून हे सृष्टीचक्र फिरून आता अशा अवस्थेत आलेलं आहे की जिथे परिवर्तनाचा काळ आहे आणि अशा वेळेस परमात्मा येऊन आपल्याला सपोर्ट करतो. ही आपलं काल झालं होतं. वेगवेगळ्या प्रकारचे प्रॅक्टिसेस. परमात्मा कसा म्हणजे लोक परमात्म्याला कोणत्या कोणत्या प्रकारे आठवत आहेत आता. कोणी प्रार्थना करतात, कोणी मंत्र जाप करतात, कोणी नामस्मरण करतात, कोणी श्वासावर लक्ष केंद्रित करतात. परंतु हे सगळे परमात्म्याकडे पोहोचवतात का? या तयारी आहेत मेडिटेशनच्या. हे मेडिटेशन नाहीये. खरं ध्यान म्हणजे जिथे आपण स्वतःला आत्मा समजून परमात्म्याशी कनेक्ट होतो. साथ होना और खो जाना. जिथे परमात्मा दिवस रात्र आपल्या सोबत आहे याची फिलिंग आपल्याला येते. जिथे दिवस रात्र आपलं सगळं शेअरिंग आपण त्याच्यासोबत करू शकतो. तो आपला कंपॅनियन, मित्र, आई वडील सगळं काही बनतो प्रॅक्टिकली, थेरॉटिकली नाही. जिथे आपण त्याच्या आठवणीत रममान होऊन जातो. आपण म्हटलं आणि त्याच्याकडे पोहोचलं. काय चित्र दाखवलेलं आहे? इकडचं तिकडे, तिकडचं इकडे पोहोचत आहे. 2 वे कम्युनिकेशन जिथे होतं. आतापर्यंत आपण जे बघितलं ते 1 वे कम्युनिकेशन होतं, आहे ना? आपण गेलो मंदिरात, पूजा केली, प्रार्थना केली, हात जोडले, डोळे बंद केले. आपण त्याच्या दर्शनासाठी गेलो होतो आणि आपले डोळे बंद. त्यांनीच आपलं दर्शन केलं आणि आपण निघून गेलो. त्याला काही बोलायचं होतं की नाही, आपण त्याला वेळच नाही दिला. तो म्हणत अरे रे थांब थांब, तोपर्यंत आपण भूर नाही म्हणे माझी गाडी चालली. आपण असं केलं आतापर्यंत. आता 2 वे कम्युनिकेशन. आपण पण बोलायचं आणि तो काय बोलतोय ते पण समजण्याचा प्रयत्न करायचा आहे. तो कसं बोलणार? जीवनात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना त्याच्या थ्रू पण तो बोलतो. आणि जी मुरली आम्ही सकाळी वाचतो ना त्याचे सगळ्यांना अनुभव असे आहेत
की आम्ही जे संकल्प केले त्याचं उत्तर त्या मुरलीमध्ये भेटतं. मी एक दिवस सकाळी लवकर नाही उठले, रात्री जास्त वेळ जागले, की दुसऱ्या दिवशी मुरलीमध्ये येतच. एक दिवस मी काहीतरी चुकीचं केलं जोराने. काल मी मुलांना खूप जोराने बोलले होते, काल का परवा. थोडं चिडले होते मी स्कूलमध्ये. लगेच कालच्या आजच्या मुरलीमध्ये आलंच, की तुम्हाला कसं लोकांना ट्रीट करायचंय. माझे स्क्रू टाईट झाले. आज मी मुलांना काही जरी केलं तर मी एकदम डिसिप्लिन वे मध्ये बोलले, पण माझा आवाज नाही वाढवला मी. कारण की आज मला लक्षात होतं, कारण की काल मला त्यांनी ऑब्झर्व केलं होतं आणि मला सकाळी गायडन्स मिळालं. लक्षात आलं? तर असं खूप जणांचे अनुभव आहे. जेव्हा तुम्हाला पण मी शिकवेल ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. तर ते परमात्म्याचे महावाक्य डायरेक्ट कम्युनिकेशन आहे आणि कधी लिहिलेले ते, तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय मॅजिक आहे कोणालाच कळत नाही, पण उत्तरं भेटतात. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला उत्तरं भेटतात. टू वे कम्युनिकेशन, त्याला म्हणतात मेडिटेशन. ओके. आता मेडिटेशन होत का नाही, तर लेस अंडरस्टँडिंग, पूर्ण न समजता. त्यामुळे मी पहिल्या दिवशीपासून काय म्हणते, की पहिल्या दिवसापासून अटेंड करा, पूर्ण अटेंड करा. मग काही मुलं ऍड झाले तर मी परत परत रिपीट करतेय. मग तुम्हाला रोज रोज काल काय झालं ते रिपीट करायला लावतीये. कारण की अंडरस्टँडिंग क्लिअर पाहिजे, नाही तर पुढे जाऊन काही फायदा नाही माझा. नावाला कोर्स झालं 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 7 डेज कोर्स झाला, पण समजलं काहीच नाही. अशा अवस्थेत तुम्हाला सोडून असा कोर्स करून फायदा नाही, कारण की परत तुम्हाला हा कोर्स कोणी देणार नाहीये. त्यामुळे मला इथे वेळ जरी लागला 1-2 दिवस जास्त, तरी तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे, हा माझा अट्टा असेल. त्यामुळे लेस अंडरस्टँडिंगने जर केलं तर मेडिटेशन करू शकणार नाही. सिटिंग इन मेडिटेशन विदाउट प्रिपेरिंग युअर माइंड, की आज मला मेडिटेशन का बरं करायचंय, आज माझ्या आजच्या मेडिटेशन मधून मला काय टार्गेट आहे. हे टार्गेट ठेवल्याशिवाय जर तुम्ही बसले तर काही वेळा तुम्हाला बोर होईल. किती वेळ म्हणणार मी शांत स्वरूप आहे, मी प्रेम स्वरूप आहे. काही वेळानंतर बोर होईल ना. मन म्हणणार तू रटत बस, मी येतो फिरून. आणि शांत कोणाला करायचंय? मनालाच. त्यामुळे मनाला मॅनेज करण्याची कला शिकले नाही तर मग नाही होणार. आधी मनाशी बोला. हॅलो मन, आज आपण 10 मिनिटं बसू मेडिटेशन मध्ये. सांग बरं तुला आज काय अनुभव करायचा आहे. त्याला बोलू द्या. तुम्हाला आता मजाक वाटत असेल, ट्राय करा. रिअली मन तुम्हाला रिस्पॉन्ड करतं. आणि मन मला कितीदा माझं मन म्हणतं, चल ना आपण मेडिटेशन मध्ये बसू. मी वर गेले, मोबाईल काढला. तो म्हटला माझ्यासाठी बसली होती तू, हे काय काय काढून बसली. लिटरली आज असं झालं. सॉरी सॉरी म्हटलं, मग मी मोबाईल बंद करून टाकला आणि बसले मी योगामध्ये. असं होतं. तो तुम्हाला म्हणतो वारंवार, तुम्हाला टचिंग होते, की मला आता थोडं ना असं वाटतंय, की तो मला आठवण करतोय. 2 मिनिटं मेडिटेशन करून घे ना आता. असं खूपदा तुम्हाला टचिंग होतं. पण ते केल्यावर तुम्हाला अनुभव होईल. हे मी माझं सांगतेय. तर तुम्हाला आता ते थोडंसं वेगळंच वाटेल. आणि सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच, जेव्हा आपल्याला अभ्यास, माझा उद्या पेपर आहे, मग आज मेडिटेशन करायचं. पेपर झाला की जयरामजी की. सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच म्हणजे कामापुरता मामा ताकापुरती आजी. तसं अप्रोच ठेवून पण लोक मेडिटेशन शिकतात. काहीतरी प्रॉब्लेम आले, डॉक्टर म्हणतात मेडिटेशन शिका. आले, शिकले, काय झालं तुम्ही येत नाही परत. नाही झाला, आता आमचा प्रॉब्लेम संपला. असा अप्रोच ठेवला तरी मेडिटेशन कायमस्वरूपी होत नाही. चौथं, लाईफस्टाईल कशी आहे तुमची. उशिरा झोपणं, उशिरा उठणं, काही पण खाणं पिणं, नॉनव्हेज खाणं, राईट, दारू पिणं, व्यसनं, ह्या गोष्टीची जर सवय असेल तर मेडिटेशन होऊ शकत नाही. कारण की शरीराचा मनावर खूप फरक पडतो. आणि शरीरावर अन्नाचा खूप फरक पडतो. अन्न म्हणजे काय पण तुम्ही प्राशन करता त्याच. त्यामुळे जे नॉनव्हेज वगैरे खातात त्यांना खूप त्रास जातो मेडिटेशन मध्ये. आणि जे स्वतःचं लाईफस्टाईल हळूहळू सात्विक करत जातात त्यांना डिफरन्स येत जातो लाईफमध्ये. राईट. मग नंतर तामसिक आहाराचा इफेक्ट होतो. किंवा मग झोपण्याच्या, उठण्याच्या, कोणासोबत तुम्ही फिरता, दिवसभर कामच काम करत असणार. मग मेडिटेशन मध्ये बसले की तुम्हाला झोपच येणार. कारण की शरीराला रेस्ट पाहिजे. आणि त्याला तेव्हा रेस्ट भेटते. त्यावेळेस झोपणार, मेडिटेशन नाही करणार. ते खूप जण योगामध्ये झोपतात, घोरतात. आम्ही त्यांना उठवत नाही, कारण की त्याच्या शरीराची पहिली नीट झोप आहे. झोप बाबा, एकदा झोप पूर्ण कर, मग मेडिटेशन कर. राईट. लाईफस्टाईल कशी आहे, त्यामुळे आपल्या लाईफस्टाईलला पण प्रॉपर ठेवणं. लेस कन्सिस्टन्सी. राईट. कन्सिस्टन्सी म्हणजे आज केलं, उद्या नाही केलं, 2-3 दिवसांनी कधीतरी केलं, तरी पण मग सवय नाही लागत ना मनाला. कारण की मनाला वाटतं माझ्या मालकाला हे इम्पॉर्टंट नाहीये. रोज उठून जे काम करतो ना, ते मनाला लक्षात येतं, की अरे माझ्या मालक याला रोज इम्पॉर्टन्स देतो. रोज हा जेवण करतो म्हणजे जेवण महत्वाचं आहे वाटतं. रोज हा आंघोळ करतो, आंघोळ महत्वाची वाटतं. राईट. तर असं लेस कन्सिस्टन्सी. नंतर स्विच ओव्हर माइंड IT टू IT. इन्फॉर्मेशन टू मच घेतलं आपण तरी सुद्धा मेडिटेशन मध्ये प्रॉब्लेम होणार. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा पण लिमिटेड वापर. जे खूप जास्त मोबाईल आणि सोशल मीडिया वापरतात त्यांचं मेडिटेशन होऊ शकत नाही. ओके, लक्षात आलं.
मला वाटतं इथे आपण स्टॉप करूया. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे गाईड शिवाय लोक आजकाल युट्यूबवर काही पण बघतात आणि काही पण करतात. प्रॉपर मेडिटेशन गाईड किंवा या प्रकारे प्रॉपर कोर्स करून जेव्हा आपण करतो, तर समोरचा व्यक्ती अनुभवी असल्यामुळे तो तुम्हाला स्वतःचे अनुभव सांगतो. तुमच्या प्रश्नाचं निराकरण करतो, तर त्याचा इफेक्ट वेगळा असतो. आणि ऑनलाईनच फक्त शिकत गेलो आपण, तर त्याचा फरक वेगळा पडतो. त्यामुळे ऑनलाईनवाल्यांना मी वारंवार सांगत असते, तुमचं शेअरिंग करा. व्हिडिओ ऑफ ठेवता तुम्ही. मला काही माहित नाही तुम्ही काय करता करता ऐकताय, राईट? का कामं करता करता ऐकताय, का झोपले अर्धे ऐकता ऐकता, मला काहीच माहित नाहीये. त्यामुळे मध्ये मध्ये तुमचे मेसेजेस, तुमचे रिप्लाय आले पाहिजे. अदरवाईज फक्त नावाला कोर्स होईल. ऑनलाईन वाल्यांना समजलं का? हो हो दीदी. माईक ओपन करा. आणि आतापर्यंतचं सगळं क्लॅरिटी आली का आता ते सांगा. हो दीदी. ओके, चला. त्याचाच हिंदीमध्ये दुसरं स्लाइड आहे. ठीक आहे. काही प्रश्न आजच्या याच्यावर असतील तर सांगा, नाहीतर आपण क्लोज करू. उद्या खूप महत्वाचं आहे वर्ल्ड ड्रामा टाइम सायकल. ओके. सृष्टीचक्र कसं फिरतो, आपल्यासोबत जे होतं ते आपल्यासोबत का झालंय. खूपदा असं वाटतं ना, वाय मी पासनं ट्राय मी पर्यंत आपली स्टेट नेण्यासाठी हे खूप महत्वाचं सेशन आहे. आणि ABC जसं झालं तसं हे D फॉर ड्रामा, A फॉर आत्मा, B फॉर भगवान किंवा परमात्मा, C फॉर कनेक्शन मेडिटेशन, आणि D म्हणजे ड्रामा. आता आपण याच्यावर आता उद्या बोलणार आहोत. ठीक आहे. कालचक्र याच्यावर उद्या आपण बोलू. खूप छान एक्सपिरियन्स आहे हे. व्हिडिओ पण बघू आपण उद्या एखादा, आणि हे पण बोलू. ओके, डन. ठीक आहे. थँक्यू. गुड नाईट एव्हरीवन.